नमस्कार विद्यार्थी मित्रो, एम के कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे प्राध्यापक माधव पुरे। तर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर पाहत होतो। क्लास 10 चा आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा पाहतोय आपण। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपले पहिले 6 लेक्चर झालेले आहेत। 6 लेक्चर्स वी हॅव कंप्लीटेड ऑलरेडी। ठीक आहे, ते यूट्यूबवर आहेत, ते तुम्ही पाहू शकता। ह्याच्यानंतरचं आता आपले हे 7वं लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण पुढला भाग पाहत आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं, युनिट टर्म ऑफ एन एपी। तर युनिट टर्म ऑफ एन एपी पाहण्याच्या अगोदर आपण काय पाहिलेलं होतं अगोदर, की आपण याच्या अगोदर एखादी आपण काय घेतली होती, सिक्वेन्स घेतली होती। कोणती बी सिक्वेन्स आहे का नाही, सिक्वेन्स घेतली होती। पहा, ही सिक्वेन्स आहे आणि ही सिक्वेन्स एपी आहे का नाही हे पाहिलं होतं। तर हे आपण कसं पाहत होतो, तर ह्या दोघांमधलं हे T1 आहे, याच्यामध्ये T1 5 आहे, T2 असं लिहिलं होतं आपण। T2 8 आहे, T3 तुमचा 11 आहे आणि T4 तुमचा काय आहे 14 आहे। हे आहे तुमचे टर्म्स आहेत। आपण ह्याला सगळं बघितलेलं आहे, तुम्हाला सगळं माहीत आहे। ठीक आहे, थोडंसं मी सांगतोय तुम्हाला। तर ह्याच्यामधला आपण डिफरन्स D काढलेला होता, डिफरन्स D T2 मायनस T1। ठीक आहे, म्हणजे 8 मायनस 5 तुमचा इज इक्वल टू किती आलेला आहे, 3। त्याच्यानंतर T3 मायनस T2 इज इक्वल टू तुमचा काय होता 11 मायनस 8 इज इक्वल टू हे काय येईल तुमचं, हे अगेन काय येईल तुमचं 3 येईल। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा जर डिफरन्स काढला होता आणि हा डिफरन्स जर डी डिफरन्स जर कॉमन आला, सारखा आला, सेम आला, तर आपण ती एपी आहे असं म्हणलो होतो। म्हणजे याच्या अगोदर आपण काय पाहिलेलं होतं, की एखादी अरिथमेटिक एखादी सिक्वेन्स दिलेली आहे, ते सिक्वेन्स ही एपी आहे का नाही, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे पाहिलेलं होतं आपण। आणि ते कसं पाहिलं होतं, डिफरन्स काढलेला होता डी, आणि जर तो कॉन्स्टंट डिफरन्स डी आला तर ती ही अरिथमेटिक आपली प्रोग्रेशन होतं। ह्याच्यानंतर आपण हे अरिथमेटिक प्रोग्रेशन तर काढलेलं होतं। त्याच्यानंतर आपण काही त्याची एखादी एपी दिलेली होती। आता हे 3-4 टर्म आहेत, त्याच्यामध्ये किती 4 1 2 3 4 टर्म आहेत, 5 6 7 8 अशा टर्म काढत गेलेलो होतो आपण। ठीक आहे, म्हणजे सिक्वेन्सनी याच्यानंतरच्या 4च्या नंतरची 5वी 6वी 7वी काढत गेलो होतो। पण म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत। परंतु याच्यानंतर जर आपल्याला समजा ह्याच्यामध्ये 4 टर्म आहेत, जर एखाद्याने आपल्याला विचारलं की याच्यामधली 100 टर्म काढा, 100 टर्म काढा, 95 टर्म काढा। ठीक आहे, क्वेश्चन काही येऊ शकतात, 200 वी टर्म काढा, तर आपण कसं काढणार, तर आपण काय सिक्वेन्शियली काढत जाणार। 4 काढले, त्याच्यानंतर 5, 5च्या नंतर 6, 6च्या नंतर 7 असं करत गेलो। आणि जर आपल्याला जर 200 वी टर्म काढायचं असेल तर त्याच्यासाठी किमान तुम्हाला तासभर तरी लागेल। किती वेळ लागेल, तासभर। तर हे आपल्याला तासभर न घालता, एवढा टाईम वेस्ट न करता, डायरेक्टली आपल्याला म्हणजे 6वी 7वी 8वी 9वी 10वी 12वी असे टर्म न काढता आपल्याला डायरेक्टली 200वी टर्म, 95वी टर्म, 100 टर्म अशी कोणतीही टर्म काढता येते का, याच्यासाठी काही फॉर्म्युला आहे का, हे आपल्याला पाहायचं आहे। तर आपण ह्या लेक्चरमध्ये हेच पाहायचं आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला दिलेली आहे। आता ते सांगतील तुम्हाला ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, तुम्हाला चेक करायची गरज नाही। ठीक आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि ते अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तरच आपण त्याच्यातली एखादी टर्म काढू शकतो। ठीक आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे तर त्याच्यातली तुम्हाला 100वी 200वी 1000वी कितीवी टर्म तुम्ही काढू शकता। ठीक आहे, तर त्यासाठी आपला फॉर्म्युला काय असेल, ठीक आहे, तर आपण त्यासाठी काय करूया, एक इक्वेशन डिराईव्ह करूया। ठीक आहे, चालते। पहा, तर आपण पहा ही टर्म एपी घेतलेली आहे, परंतु याच्या अगोदर आपण जनरली आपण काय करतो, हे एपी आहे तर आपण म्हणजे T1 T2 T3 T4, ठीक आहे, हे T3 आहे, T4 T5 डॅश सो ऑन, हे आपली काय आहे एपी आहे। म्हणजे हे टर्म आहेत, एखादी एपी दिले तर याच्यामधलं 5 हे फर्स्ट टर्म आहे, 8 ही सेकंड टर्म आहे, 11 ही थर्ड टर्म आहे, 14 ही फोर्थ टर्म आहे। ठीक आहे, तर ह्या टर्म्स आहेत। तर आपण एक डेरिवेशन डिराईव्ह करतो। हे डेरिवेशन तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाते का, नाही विचारलं जात नाही, तुम्हाला फक्त डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो असा एपी वगैरे देऊन। परंतु मी तुम्हाला हे डेरिवेशन डिराईव्ह करून देतो, म्हणजे बाबा तुम्ही एखादी टर्म युनिट टर्म काढताय, युनिट टर्मचं डेरिवेशन डिराईव्ह करून देतोय तुम्हाला। एखादी टर्म काढताय तुम्ही 100वी 200वी कितीवी पण टर्म काढता, पण त्याचा फॉर्म्युला आला कसा आहे का नाही, ते कसं काढता तर ते तुम्हाला कळावं मी यासाठी मी काढून देत आहे। पहा, म्हणजे आता आणि हे आहे आणि हे एपी दिलेलं आहे त्याने। ठीक आहे, आणि तुम्हाला माहीत आहे याच्यामध्ये एपीमध्ये काय असते, तुमचं एपीमध्ये T1 म्हणजे तुमचं काय असते, T1 म्हणजे तुमचं काय असते, ए असते, म्हणजे T1च ही तुमची फर्स्ट टर्म असते। सगळ्यांना माहीत आहे T1 म्हणजेच काय असते, ए असते, आहे का नाही, फर्स्ट टर्म असते। आणि त्याच्यानंतर आपल्या एखाद्या एपीमध्ये एपी असेल तर त्याच्यामध्ये डिफरन्स डी असतो। ठीक आहे, तुम्हाला हे माहीत आहे, ही एपी आहे, एपी असेल T1 म्हणजेच तुमचं काय आहे फर्स्ट टर्म असते आणि हा डिफरन्स डी असतो। ठीक आहे,
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे. तर T1 म्हणजे तुमचा ए झालेला आहे, डिफरन्स डी झाला आहे. आता तुम्हाला T2 जर टर्म काढायची असेल तर T2 कशी काढणार, T1 तर काढले, T1 म्हणजे ची असते, ठीक आहे. T2 काढायचं असेल तर आपण काय केलं होतं, T2 काढायचं असेल तर आपण काय केलं होतं, ही फर्स्ट टर्म आहे, ठीक आहे. फर्स्ट टर्म म्हणजे T1 प्लस डी केलं होतं, T1 प्लस डी. T1 म्हणजेच तुमचं याला असे लिहू शकता, ए प्लस डी लिहू शकता. T1 म्हणजेच तुमचा ए आहे, हे ए प्लस डी हे झालं सेकंड टर्म काढण्यासाठी, ठीक आहे. हे सेकंड टर्म काढण्यासाठी केलेलं होतं आपण, बरोबर आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे नाही. पहा, तर आपण हे पहा इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, इथपर्यंत काही शंका आहे. T1 म्हणजे तुमचं ए आहे, डिफरन्स डी दिलेला आहे, म्हणजे आपल्या याच्यामध्ये डिफरन्स डी असतो, ठीक आहे. तर T2 कसं काढतो आपण, T2 म्हणजेच काय असते तुमचं T1 प्लस डी. T1 म्हणजे फर्स्ट टर्ममध्ये जर डी डिफरन्स मिळवला तर तुम्हाला सेकंड टर्म मिळते, त्यालाच आपण काय लिहू शकतो, ए प्लस डी, कारण T1 म्हणजेच ए असते, तुम्हाला हे माहीत आहे. ह्याला मी काय करू शकतो, पहा ह्यालाच असं लिहू शकतो का मी, पहा ए तुम्हाला माहीत आहे, एला ए लिहिलो मी, ठीक आहे. एला ए लिहिलो मी, ह्यालाच पहा तर हे T2 आहे. T2 पहा 2 - 1, 2 - 1 ह्याला जर सोडवलं तर 2 - 1 काय असते 1 डी, असं लिहू शकतो का मी, पहा ह्याला असं लिहू शकतो का, पहा कळलं असेल तुम्हाला. 2 - 1 म्हणजे हे आणि हे दोन्ही काय आहे, सेम आहे, फक्त ह्याला मी असं लिहिलेलं आहे. ह्या एला ए आहे, पहा याला जर सोडवलं तुम्ही 2 - 1 डी म्हणजेच काय, ह्याला जर सोडवलं 2 - 1 म्हणजे 1, 1 डी म्हणजे डी, नुसता डी असते, ठीक आहे. हे तर कळेल तुम्हाला, 1 डी म्हणजेच तुमचा डी, 1 डीला असे लिहू शकता, ठीक आहे. हे तर थोडं समजून घ्या, हे कन्फ्युजन होऊ शकते. एला मी ए लिहिलेला आहे, हा डी आहे तुमचा, डी हा डी आणि हा हे डी आणि हे डी हे सेमच आहे, ह्याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त मी ह्याला 2 - 1 लिहिलेले, कारण आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे म्हणून 2 - 1 लिहिले, ठीक आहे. तर इथं सोडून पण दाखवतो, 2 - 1 डी म्हणजे 2 - 1, 2 मधनं 1 गेला, 1 उरला, 1 आणि डीला डी, 1 डी म्हणजेच नुसता डी, ठीक आहे, नुसता डी. कळलं असेल तुम्हाला. तर हे आपण फॉर्म्युला बनवण्यासाठी केलेलं आहे, असं लिहिलेलं आहे. तर आपण T3 सुद्धा करू शकतो. T3ला आपण काय लिहू शकतो, T3 म्हणजे काय तुमचं असते T2 प्लस डी. T3 म्हणजे काय, T3 म्हणजे काय तुमचा T2 प्लस डी, हे आपण काढलेलं आहे. तर याच्यामध्ये T2ची किंमत काय तुमची, T2ची किंमत मी ही टाकतो, ठीक आहे. ही टाकत नाही, ही टाकतो, ठीक आहे. हीच किंमत म्हणजे ही आहे. तर T2ची किंमत मी ही इथं टाकतो. T2ची किंमत काय तुमचा ए प्लस डी, ही T2ची किंमत इथली मी इथं टाकलेली आहे, ठीक आहे. ह्या T2च्या जागी ही T2ची किंमत इथली इथं टाकलेली आहे. हा प्लस इथला प्लस डीला डी, पहा. तर ह्याला सोडवा तुम्ही, ए आणि हा 1 डी आणि हा 1 डी प्लस ए काय होईल मग, ए प्लस 2 डी होईल, म्हणजे 2 डी होतील. ए प्लस 1 आणि हा 1 म्हणजे हा ए, हा 1 डी आणि हा 1 डी, तर ह्या दोघांशी बेरीज केले तर 2 डी होतात, म्हणजे हा ए प्लस 2 डी. तर ह्याला पण आपण ह्याला जसं लिहू शकलो होतो, ह्याला आपण असं लिहिलं होतं, ठीक आहे. तर ह्याला पण काय करू शकतो आपण, अशा कशा प्रकारे लिहू शकतो, अशाच प्रकारे लिहू शकतो. इथे लिहिणार आहे मी, पहा. तर ए आहे जशाच तसा लिहायचा, ए लिहिला, ए प्लसला प्लस 2 डीला, पहा 1 डीला मी काय लिहिलं होतं, 2 - 1 लिहिलं होतं. तर 2 डीला काय लिहू शकतो मी, 3 - 1 लिहू शकतो, बरोबर आहे. 3 - 1 लिहू शकतो. 3 - 1 म्हणजे 1 डीला मी 2 - 1 डी लिहिले, ठीक आहे. म्हणजे सोडून पण दाखवले. 3 डी म्हणजे काय, 2 डीला आपण काय लिहू शकतो, 2 डीला 3 - 1, याला सोडवलं तर पहा इथं सोडून दाखवतो. 3 - 1 डी म्हणजेच काय, 3 मधनं 1 गेला तर 2 डी, ठीक आहे. 2 डीला 2 डी तुमचा, हे आणि हे तुमचं सेम आहे, याच्यात काही फरक आहे का, काही फरक नाही. हे काय आहे तुमचं सेम आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे त्यासाठी लिहिलेला आहे. पहा इथपर्यंत कळले तुम्हाला. हे कळलं असेल तर तुम्हाला याच्या पुढचं सिम्पली आहे. आता T3 काढलेले, अशा प्रकारे T4 काढू शकतो आपण. T4ला काय लिहू शकतो, तर T4ला आपण T3ला T2 प्लस डी लिहिलो, तर T4ला T3 प्लस डी असेल, बरोबरला बरोबर. T3ची किंमत टाकतो, T3ची मी काय करतो, ही किंमत टाकतो, ठीक आहे. ही किंमत टाकतो, ही टाकणार नाही आपल्याला, ही टाकतो, ही ओरिजिनल किंमत आहे आपली. मग ए प्लस 2 डी, हे ए प्लस 2 डी कुठून आला, तर हे T3ची किंमत आहे, T3 इथं आहे, T3ची किंमत ही, ठीक आहे. ही इथून टाकलेली ही किंमत ए प्लस 2 डी, ही T3ची किंमत टाकली. हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर हा डीला डी, ह्याला सोडू शकतो मी, ठीक आहे. हा 2 डी आणि हा डी, हा 2 डी हा डी, तर आपला किती झालेला आहे, हा एला ए, पहा बरोबर, ए इथला एला ए लिहिलं मी, ठीक आहे. प्लसला प्लस, हा 2 डी आणि हा डी, 2 डी आणि हा डी किती होतील, 3 डी होतील, 3 डी होतील. तर आता पहा, ए प्लस 2 डीला मी असं ए प्लस 3 - 1 डी लिहिलं होतं. तर आता ह्याला काय लिहू शकतो मी सांगा, पहा सिम्पली आला असेल तुम्हाला, ए प्लस 2 डीला मी 3 - 1 लिहिलं होतं, तर 2 डीला 3 - 1 लिहिलं होतं, तर 3 डीला काय लिहू शकतो, 4 - 1, 4 मधनं गेला तर 3 उरते, डी लिहू शकतो, बरोबर आहे.
तर इथपर्यंत कळलं असेल, काही शंका नाही. तर अशा प्रकारे आहे का नाही, असे काढत गेलं T5 पण काढू शकतो आपण, T5 लिहू शकतो. ठीक आहे, T5 काढायचं असेल तर एक काढून दाखवतो मी तुम्हाला. T5 इज इक्वल टू काय असेल, T5 इज इक्वल टू T4 प्लस डी असेल. म्हणजे T4ची किंमत टाका, T4ची किंमत तुमची काय आहे, A प्लस 3D. T4ची किंमत काय आहे, A प्लस 3D, A प्लस 3D आहे, प्लस डीला डी. ह्याला सोडवा आता, इथपर्यंत आता कळलं असेल तुम्हाला सगळं. ठीक आहे, एला ए, प्लसला प्लस 3D आणि हा डी 4D होईल. ठीक आहे, इज इक्वल टूला इज इक्वल टू. त्याच्यानंतर पहा इथं A प्लस 4D आहे, तुम्हाला दिसत नसेल काय करतो मी, तुम्हाला काय करतो, हे इथं लिहून दाखवतो. ठीक आहे, इथं लिहून दाखवतो. ठीक आहे, तर हा A प्लस 4D. ठीक आहे, A प्लस 4D आहे हा इथला, तर इथं लिहितो मी. ठीक आहे, इथं थोड्याशा जागेत A प्लस 4D आहे. A प्लस 4D हे काय आहे, T5ची किंमत आहे. तर ह्याला काय लिहू शकतो, म्हणजे T5 इज इक्वल टू तुमचा A प्लस इथलं आहे. ठीक आहे, T5 इज इक्वल टू A प्लस 4D आहे. ह्यालाच काय लिहू शकतो, A प्लस 4Dला काय लिहू शकतो, जसं आपण पहा T4ला आपण लिहिलो तर T4ला काय लिहू शकतो, A प्लस 3D आहे. T4ची किंमत A प्लस 3Dला आपण A प्लस 4 मायनस 1D लिहिलं होतं. ठीक आहे, तर ह्याला काय लिहू शकतो आपण, A प्लस 4Dला 5 मायनस 1, 5मधनं जर 1 गेला तर 4 उरतील आणि डीला डी. ठीक आहे, म्हणजे हे T5ला लिहिलं होतं. आता डायरेक्टली अशा प्रकारे आपल्याला तर हे सगळं करत बसायची गरज आहे का नाही. मी काय करू शकतो, TN म्हणजे पहा इथं जो नंबर आहे त्याच्यामध्ये एला ए आहे, जो नंबर आहे त्याच्यामधनं 1 मायनस करून आपण डी बनवला होता. तर आता मी जर TN घेत असेल, TN टर्म घेत असेल, TN. ठीक आहे, TN काढायचं आहे, इथं लिहितो मी. ठीक आहे, TN घ्यायचं असेल मला. ठीक आहे, TN बरोबर काय असेल, ए आहे जशास तसा तुमचा ए आहे, प्लसला प्लस, हे फॉर्म्युला बनवायचा आपल्याला, हे लास्ट फायनल फॉर्म्युला आहे. एला ए म्हणजे आपण पहा इथं T5 होता आहे का नाही, T5 इथलं लक्षात घ्यायचं, T5 होता तर 5मधनं -1 केला होता. तर आता इथं आपला TN आहे, तर सिम्पली काय करायचं, Nमधनं 1 मायनस करायचं आणि डीला डी, हे लक्षात ठेवायचं. जी टर्म आहे त्याच्यामधनं ती टर्म इथं घ्यायची, ही 5 होती, इथं 5मधनं 1 मायनस करायचं आणि डी काढायचा. आता ए तर सगळ्यात कॉन्स्टंट आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हा तुमचा TNचा फॉर्म्युला बनलेला आहे. ठीक आहे, TN इज इक्वल टू A प्लस n-1D हा तुमचं डेरिवेशन बनलेलं आहे. तर हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. ह्या फॉर्म्युल्यावर तुमच्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येणार, तर त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. हे डेरिवेशन विचारल्या जाणार नाही परीक्षेत, फक्त हा फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस n-1D हा पाठ करायचा. आणि कुठून आला हा फॉर्म्युला, तर आता तुम्हाला काढून दाखवलेला आहे मी. ठीक आहे, आता तुम्हाला असं काढून दाखवलेलं आहे, तर हा फॉर्म्युला तेवढा पाठ करायचा. TN इज इक्वल टू A प्लस n-1D. आतापर्यंत तुम्हाला सगळं कळलं असेल, म्हणजे ह्या लेक्चरमध्ये जरी कळलं नसेल, फक्त काय करायचं, तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायचा. TN इज इक्वल टू काय पाठ करायचं आहे, TN इज इक्वल टू A प्लस n-1D हा फॉर्म्युला पाठ करायचा. आता आपल्याला ही एक AP घेतली होती आपण, तर या AP मधले आपल्याला एखादी 100वी टर्म काढता येईल का, ह्या AP मधली 100वी टर्म काढता येईल का, तर आपण काढून बघू त्या फॉर्म्युल्यानं. ठीक आहे, चालते, हे मिटवतो मी. ठीक आहे, तर ही तुमची AP आहे, त्यांनी AP दिलेली. तुम्हाला काय करतील प्रश्न, आता हे कसं येईल, तुम्हाला एक AP देतील, त्याच्यावरली 100वी टर्म काढा म्हणतील, 50 कोणती टर्म काढा म्हणतील, 500 टर्म काढा म्हणतील, 1000 टर्म काढा म्हणतील, कोणते किती नंबर दिला तर घाबरायचं काही कारण नाही, आपल्याला एका सेकंदात काढू शकतो आपण. ठीक आहे, फक्त फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचं. TN इज इक्वल टू A प्लस n-1D. मग ते तुम्हाला काय देतील, एक AP देतील, तुम्हाला APच देतील. ठीक आहे, AP आहे का नाही बघा, कारण AP नसेल तर तुम्ही ते काढूच शकत नाही, ते ऑफकोर्स AP असेल. आणि तुम्हाला काय देतील, म्हणजे फर्स्ट टर्म तुमचा तर आहे A इज इक्वल टू 5 आहे, हे दिलेलं आहे आणि सांगतील पण तुम्हाला A इज इक्वल टू 5, आणि तुम्हाला डिफरन्स पण देतील. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आता आपण काढला होता काही वेळापूर्वी, आणि आपण सांगू शकतो 5मध्ये 3 मिसळले तर 8 येतो, 8मध्ये 3 मिसळले तर 11 येतो, आणि 11मध्ये 3 मिसळले तर 14 येते. म्हणजे तुमचा डिफरन्स 3 आहे, आणि तुम्हाला देतील एवढं तुमच्या याच्यामध्ये देतील. ठीक आहे, देतील. त्याच्यानंतर तुम्हाला सोल्युशन काढण्यासाठी काय करायचं, एक बार सोल्युशन लिहा, हे इथपर्यंत क्वेश्चन तुम्हाला देतील. म्हणजे A इज इक्वल टू 5 हे दिलेलं आहे तुम्हाला, D इज इक्वल टू 3 दिलेलं आहे तुम्हाला, AP दिलेलं म्हणजे हे दिलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं, तुमचा फॉर्म्युला टाकायचा हे. मग TN इज इक्वल टू A प्लस n-1 हा D फॉर्म्युला आहे. तर काहीच नाही, सिम्पली या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. TN म्हणजेच काय, तुमचं जे काही टर्म काढायला सांगितली ती टर्म म्हणजेच तुमची काय असते, TN. आता इथं जर तुम्हाला 100 म्हणलं तर तुमचं TNची किंमत काय असेल, 100 असेल. TN म्हणजे काय, 100. Nची किंमत तुमची 100, Nची किंमत टाकायची T100. ठीक आहे,
100 आहे तर 100, 50 असेल तर 50, 200 असेल तर 200. पहा टाकून देतो मी. तर तुम्हाला काय करायचं, टी यांची म्हणजे 100 टर्म काढायचं, तर इथं 100 लिहायचं. ठीक आहे, ह्याच्या खाली आहे हा टी 100 इजिकल टू. आता एची किंमत तुमची काय आहे 5. या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा. एची किंमत 5 इथं आहे. प्लसला प्लस एन म्हणजे हीच किंमत आहे यांची. टी यांची किंमत काय आहे 100 आहे. 100 मायनस 1, हा 100 कुठून आला, तर यांची किंमत त्यांनी काढायला सांगितली. ही एन इथं पण टाकायची, इथं पण टाकायची. हा -1 फॉर्म्युल्यामधला ब्रॅकेट क्लोज करा. डीची किंमत 3 आहे. ठीक आहे, 3ला 3 टाका. ह्याला सोडवलं तर टी 100 इजिकल टू 5 प्लस जशाच तसा ठेवा. प्लस 100मधनं 1 गेला तर किती उरतील तुमचे 99 उरतील. हा ब्रॅकेट जशाच तसा आणि 3. पहा ब्रॅकेट आणि जशाच तसा हे दोघांमध्ये काय असते, मल्टिप्लिकेशन असते. ब्रॅकेट आणि हा नंबर असेल, इकडून असेल किंवा इकडून असेल. नंबर हा 3 इथं जरी असला तरी मल्टिप्लिकेशन असलं असतं याच्यामध्ये आणि ब्रॅकेटमध्ये 3मध्ये आणि ब्रॅकेटमध्ये इकडून आहे तर मल्टिप्लिकेशन आहे. ह्या दोघांमध्ये काय आहे, असं आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. तर ह्याला तुम्हाला सोडवता येईल, तर सोडवा. इथं सोडवतो मी, इथंच पुढं टी 100 पहा 5 प्लस 5ला जशाच तसा ठेवा. ठीक आहे, 5ला 5 आणि 99 इंटू 3 99 इंटू 3 म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. तर किती येईल तुमचं, सिम्पली 100 मल्टिप्लाय करा, 3 केलं तर 300 येईल आणि त्याच्यामध्ये 3 मायनस करा तर 297. किती येईल तुमचं 297. तुमच्या प्रकारे करू शकता. तर ह्याचं 99 इंटू 3 जर मल्टिप्लाय केल्या तुम्ही, तुमचे कॅल्क्युलेशन स्लो असेल तर तुम्ही करून बघा. ठीक आहे, येत असेल तर येऊन जाते, कारण हे तुम्हाला सिंपल आहे. 99 इंटू 3 तुमचं 297 येते. त्याच्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन करा. ह्या दोघांची जर ॲडिशन केल्या तुम्हाला 5 प्लस 297 काय येतील, तर 302 302 येईल. ठीक आहे, या दोघांची बेरीज केली 302. तर हे टी 100 बरोबर तुमचं काय आलं, टी 100 बरोबर 302. म्हणजे काय, ही याच्यामध्ये ही एपी आहे, ही एपी आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे, सेकंड आहे, ही थर्ड आहे, ही फोर्थ आहे. तर असं काढत गेलं तर टी 100वी टर्म तुमची काय आली 302 ही आलेली आहे. 302 काढू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्ही 100वी टर्म काढू शकता. आता 200वी काढा म्हणले तर 200वी काढू शकता. सिम्पली ह्या फॉर्म्युल्यामध्ये यांची किंमत तुम्हाला 200 टाकायची, 200 काढा म्हणले तर. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. याच्यानंतर काही तुम्हाला डाऊट नसेल. ठीक आहे, चालते. तर याच्यानंतर पहा, तर आपण आत्ताच फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे ना. आपण टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. तर याच्यावर आपण 1-2 एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, आपण एक एपी घेतलेली आहे 2 4 6 8 10 सो ऑन. ही एपी आहे का, एपी आहे, कारण याच्यामध्ये डिफरन्स 2 दिलेला आहे. पहा, तर आता तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो, एपी आहे का नाही चेक करा. एपी असेल तर तुम्हाला याच्यातलं 38 टर्म काढा असं म्हणू शकतात, 100 टर्म काढा म्हणू शकतात. तर पहा, तर सोल्युशन पहा, ह्याच्यामधलं आपण एपी आहे का नाही चेक करू. ते पण पहा, T1 लिहून घ्या. तर T1 म्हणजे तुमचा ए इज इक्वल टू का आहे 2 आहे. ठीक आहे, दिलेला आहे. त्याच्यानंतर T2 काय आहे तुमचा, T2 4 आहे. T3 तुमचा काय आहे 6 आहे. T4 तुमचा काय आहे 8 आहे आणि T5 काय आहे तुमचा 10 आहे. ठीक आहे, हे तुमचं दिलेलं ते लिहून घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर पुढं पहा, तर आपल्याला ही एपीचा कॉमन डिफरन्स माहीत करायचा आहे. डी एकच काढायचा आहे. डी इज इक्वल टू काय करायचं तुम्हाला T2 मायनस T1 करा. T2 मायनस T1 करा. हे मिटवतो मी तुम्हाला इथला फॉर्म्युला. ठीक आहे, T2 मायनस T1 करा. T2 मायनस T1 जर केलं तर तुम्ही व्हॅल्यू पुट करा. T2ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. 4 मायनस T1ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. इज इक्वल टू 4 मायनस 2 काय येईल तुमचं 2 येईल. ठीक आहे, ही डी आलेली आहे. म्हणजे डीची किंमत किती आलेली तुमची, डी इज इक्वल टू तुमची व्हॅल्यू निघालेली आहे 2. आता त्यांनी क्वेश्चन हा दिलेला आहे एक सिक्वेन्स. तर ही एपी आहे, म्हणजे एपीचा कॉमन डिफरन्स काढा असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. हा कॉमन डिफरन्स आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी असा क्वेश्चन दिला की तुम्हाला 38 टर्म काढा. ह्याच्यामधली कितवी टर्म काढा 38 टर्म काढा म्हणले त्यांनी. तर काय करायचं आपल्याला, सिम्पली काय करायचं फॉर्म्युला यूज करायचा. टी एन इज इक्वल टू फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण आत्ताच डिराईव्ह केलेला आहे. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी हा फॉर्म्युला आहे. तर टी एन म्हणजे 38 टर्म म्हणजे तुमचं काय आहे, यांची किंमत 30 आहे. टी 30 म्हणजे इज इक्वल टू काय करायचं तुम्हाला, एची किंमत माहिती आहे तुम्हाला. एची किंमत काय आहे ही 2 आहे. ए इज इक्वल टू 2 ही किंमत आहे. तर 2 ही 2 टाका, एची किंमत 2 प्लस ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहा यांची किंमत 30 आहे. 30 मायनस 1. त्याच्यानंतर डीची किंमत आपण आत्ताच काढलेली आहे 2. तर T30 इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं 2 जशाच तसं लिहा प्लस 30 मायनस 1. 30मधनं जर 1 गेला तर
29 उरतील आणि हा इथं काय नाही म्हणजे काय असतो ब्रॅकेटच्या नंतर इथं मल्टिप्लिकेशन असतो. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन डायरेक्टली करू शकता तुम्ही. पहा याला सोडा, इथं सोडा, पुढं इथं सोडवलं तर काय येईल 2 जशाच तसा. पहा 29 × 2, 29 × 2 तुमचा काय येईल 58 येईल. किती येईल 58 आणि 58 + 2 किती होईल तुमचा 60. ठीक आहे, पहा इथं तुम्ही चेक पण करू शकता. म्हणजे ती 38 टर्म काय 60 आहे. पहा हे डबल होत चालले. पहिली 2 आहे, दुसरी 4 आहे, तिसरी 6 आहे, चौथी 8 आहे. तर 30 काय 60 असणार आहे. आपण ही सिक्वेन्स इझी होती म्हणून असं सांगू शकता. 38 टर्म 60 आहे सांगू शकता आणि इथं काढून दाखवायचं तुम्हाला. ठीक आहे, काढून दाखवले तुम्ही. तर अशा प्रकारचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, आता याच्यानंतर काय करूया आपण, तुमच्या पुस्तकामध्ये काय सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहेत ते एक्झाम्पल करूया. तुम्हाला वाटलं तर 1 2 4 घ्या AP आणि त्याच्यातली कोणतीही टर्म काढा. म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. 4 5 क्वेश्चन घ्या. 50वी टर्म काढा, त्याच्यातली 100वी काढा, 200वी काढा, 300वी टर्म काढा. असे 4 5 एक्झाम्पलचे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिस केल्यावर मास्टरी प्राप्त होते. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे क्वेश्चन इझी होतात. त्याच्यानंतर आपण सॉल्व्ड एक्झाम्पल पाहूया तुमच्या पुस्तकामधले. ठीक आहे, पहा नेक्स्ट क्वेश्चन मी लिहिलेला आहे क्वेश्चन बोर्डवर. पहा तर काय आहे क्वेश्चन, काय तुमचा फाइंड TN. काय काढायचं तुम्हाला, क्वेश्चनला अंडरलाईन करा, महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करायच्या आहे. फाइंड TN फॉर फॉलोइंग AP. तर ही AP दिलेली तुम्हाला, एक AP दिलेलं आहे त्यांनी आणि काय सांगितले, ह्या APचं तुम्हाला TN काढा म्हणले. एक क्वेश्चन अर्धा सांगितलं. त्याच्यानंतर अँड देन TN काढल्याच्या नंतर फाइंड 30th टर्म ऑफ AP. तर 30th म्हणजे 30वी टर्म काढायचे APची. ठीक आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशनची. तर पहा सोल्युशन तर कसं काढणार आहे, पहा इकडे लक्ष द्या. मी जसं सोडवतो तसं सोडवायचं. ठीक आहे, तर तुम्हाला जे जे दिलं ते लिहून घ्या. तर तुम्हाला T1 म्हणजे तुमचा A = दिलेला आहे तुमचा 3, T2 दिलेला आहे तुमचा, T2 दिलेला आहे तुमचा 8, T3 दिलेला आहे तुमचा 13 आणि T4 दिलेला आहे तुमचा 18. हे दिलेलं आहे डॅश ऑन. ठीक आहे, हे AP इन्फानाईटपर्यंत आहे. ठीक आहे, तर याची 38 टर्म करायची. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे दिलेलं आहे आपण काय केलेलं आहे लिहून घेतलेले. आता तुम्हाला डिफरन्स इथं दिलेला आहे का नाही, तर डिफरन्स पण काढून घ्यावा लागेल. डिफरन्स तुम्ही कसा काढणार, डिफरन्स पहा मी काय करतो इथं डिफरन्स काढून घेतो. कुठं काढतो, इथं काढतो, थोडी जागा आहे कारण आपल्याला पुरणार नाही. डिफरन्स D = काय असते, डिफरन्स D = T2 - T1 करायचं आहे. T2 - T1 तर T2 - T1 8 - 3 करायचं. 8 - 3 याला जर सोडवलं तर पहा 8 - 3 8मधनं जर तुमचा 3 गेला, 8 - 3 जर गेला तर तुमचा काय येईल डिफरन्स 5 येईल. ठीक आहे, काय येईल तुमचा डिफरन्स 5. म्हणजे तुमची Dची किंमत किती आलेली आहे, Dची किंमत किती आलेली आहे, D = इथे दिसते का, D = 5 इथं दिसते का पहा. तर इथं D = तुमची Dची किंमत 5 आलेली आहे. पहा याच्यानंतर पुढं पहा. आता काय करायचं आहे आपल्याला TN काढायचं. हे तुम्ही जे दिले ते लिहून घेतल्या, त्याच्यानंतर डिफरन्स माहीत करून घेतला, डिफरन्स तुमचा 5 आलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर आता तुम्हाला TN काढायचं. TN काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, तेच फॉर्म्युला TN = A + n-1D. हा तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे. ठीक आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता TN काढायला सांगितले. TN म्हणजे हेच काढायला सांगितलं तुम्हाला TN. तर तुम्हाला ज्या ज्या किमती माहीत आहे त्याच्या ते काढायचं. म्हणजे 38 टर्म काढायची का डायरेक्टली नाही, तर तुम्हाला डायरेक्टली काढू शकता, पण TN काढायचं. तर पहा, तर TN बरोबर काय, Aची किंमत तुम्हाला माहिती आहे, Aची किंमत 3 आहे, 3 प्लस n-1. Nची किंमत तुम्हाला माहिती आहे का, Nची किंमत माहिती आहे का, माहीत नाही आहे कारण तुम्हाला TN काढायचं. Nची इथं टाकली तर किंमत, इथं जी किंमत टाकतो आपण तीच इथे लिहायची, माहीत नाही म्हणून n-1 Dला जशाच तसं लिहा. Dची किंमत माहिती आहे, Dची काढलेली आहे आपण किंमत 5 आहे. Dची किंमत किती आहे 5 आहे, इथंच काढलेली आहे. ठीक आहे, तर 5 पुट करा. आता ह्याला सोडून घ्या. TN = ह्याला सोडवलं तर 3 प्लस n-1 ह्या 5ने काय होईल, या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल. पहा इथं लक्ष द्या, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. ह्या 5ने काय करायचं तुम्हाला, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचा, पहा 5n होईल. ठीक आहे, 5n हा पहिल्यांदा इथं मल्टिप्लाय करेल, त्याच्यानंतर इथे मल्टिप्लाय करेल. ठीक आहे, पहिल्यांदा इथे मल्टिप्लाय करेल, इथे मग काय होईल 5n - 5. काय येईल 5n - 5. ह्याला पुन्हा सोडून घ्या. ह्याला जर पुन्हा सोडवलं तर काय येईल 3. हा +3 आहे, हा -5 आहे. +3 आहे, -5 आहे. म्हणजे -5 मध्ये +3 गेला तर -2 उरेल. म्हणजे 5n - 2 उरेल. कसं आलं कळलं, 5n जशाच तसा. हे 3 हा +3 -5 मधनं गेला तर -2 उरलं. पहा इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. म्हणजे आपला तुमचा TN
त्यांनी जे काढायला सांगितले इथपर्यंत सोडू शकतो, फर्दर आपण सॉल्व करू शकतो का नाही, जिथपर्यंत सॉल्व करता तिथपर्यंत सोडवायचं. तर हीच तुमची फायनल TNची किंमत आहे. तर अर्धा क्वेश्चन सॉल्व झालेला, अर्ध्याच्या वरी TNची फाइंड TN फॉर द फॉलोइंग AP दिलेले आहे. आपण ह्याचा लिहून घेतलेलं जे दिले ते डिफरन्स D माहीत करून घेतलेला आहे. त्याच्या साहाय्याने आपण फॉर्म्युला वापरून TNची किंमत काढलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला आता, त्याच्यानंतर नेक्स्ट अर्धा क्वेश्चन पुढला काय आहे, फाइंड 30th टर्म ऑफ AP. तर 30वी टर्म काढायचे. तर त्याच्यात काय करायचं तुम्हाला, ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं तुम्हाला, सिम्पली ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 30th टर्म म्हणजे 30 यांची किंमत काय करायची, 30 टाकायचे. ठीक आहे, 30 टाकायचे. त्याच्यात टाकू शकता किंवा मग डायरेक्टली तुम्ही याच्यात जरी टाकली तुम्ही, कारण TN माहीत झाले तुम्हाला, याच्यात डायरेक्ट यांची किंमत काय करा, 30 टाका. कोणतं तरी टाकलं तरी तुम्हाला येईल. ह्याच्यात जरी 30 टाकल्या किंमत तरी उत्तर येईल, ह्याच्यात जरी टाकल्या तरी तुम्हाला उत्तर येईल. ठीक आहे, मग तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही याच्यात टाका, हा फॉर्म्युला आहे तुमचा. आणि तुम्हाला अवघड जात नसेल तर याच्यात टाका. मी काय करतो, याच्यातच टाकतो. ठीक आहे, म्हणजे T30 यांची किंमत टाकायचं बस. म्हणजे ह्याचंच सिम्प्लिफाईड व्हर्जन हे आहे. ह्याला सोडवल्यानंतर हे मिळालेलं आहे. म्हणजे ह्याच्यात टाकलं तर काय किंमत, ह्याच्यात टाकलं काय तेच येणार आहे. आता हे सोडवलंच आहे तर आपण ह्याच्यात टाकू 5 × TN, म्हणजे TNची किंमत काय 30. का 30 आहे, कारण 30वी टर्म म्हणलेलं आहे. तर यांची किंमत मी काय करतो, इथं 30 टाकतो. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये टाकतो. ठीक आहे, 30 - 2 ला 2. याला सोडवलं तर काय येईल, 5 × 30. ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 5N म्हणजे 5 × 30 काय येईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, 5 3 × 15. 5 3 × 15 आणि 0 ला 0 म्हणजे 150. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा तर काय, 5 × 30 150 येईल. -2 ला -2, ह्याला इथं सोडवतो मी. 150 मधनं जर 2 गेला तर तुमचा 148. काय येईल तुमचं, 148. आन्सर काय येईल तुमचं, 148. म्हणजे तुमचं T30 = काय असणार आहे, T30 = 148. तर हे एक तुमचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे तुमचा पूर्ण क्वेश्चन सोडून झालेला आहे. अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन पूर्णपणे सोडून झालेला आहे. ठीक आहे, चालते. तर याच्यानंतर काय करूया आपण, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, हे मिटवतो. पहा, तर इकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. तर हे तुम्हाला AP दिलेले आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन सेकंड आहे पुस्तकामधला तुमच्या. विच टर्म ऑफ द फॉलोइंग AP इज 560. म्हणजे तुम्हाला एक AP दिलेली आहे, ही AP दिलेली आहे 2 11 20 29. तर ह्या AP मधली 560, म्हणजे असं करत गेला तर 560 कुठंतरी येईल तुम्हाला, इथं 560 कुठंतरी येऊन जाईल. तर हे 560 कितवी टर्म आहे. ठीक आहे, जसं या AP मध्ये 2 ही फर्स्ट टर्म आहे, 11 ही सेकंड टर्म आहे, 20 ही थर्ड टर्म आहे, 29 ही फोर्थ टर्म आहे. तर 560 कितवी टर्म आहे असं त्यांनी विचारलेलं आहे तुम्हाला, प्रश्न कळलेला आहे. तर 560 ह्या AP मधली कितवी टर्म आहे. तर हे आपल्याला तुम्हाला आता काढायचं आहे. कसं काढणार तुम्ही, पहा, सिम्पली काय करायचं तुम्हाला, स्टेप बाय स्टेप सोडवत जायचं. स्टेप बाय स्टेप सिम्पली सोडवत जायचं. पहा, जे दिले ते पहिल्यांदा सोल्युशन पहा याच्यामध्ये लिहून घ्यायचं. काय दिलेलं तुम्हाला, T1 म्हणजेच तुमचा A = 2 दिलेला आहे. T2 तुमचा दिलेला आहे 11. T3 तुमचा दिलेला आहे 20. T4 दिलेला आहे तुमचा 29. आता काय करायचं तुम्हाला, D दिलेला आहे का नाही, तर D काढून घ्या. D दिला नसेल तर लगेच D काढून घ्यायचा. D काढता तुम्ही कसा काढता, T2 - T1 करायचं. कोणत्यामधनं नाही, म्हणजे कोणत्याही कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधनं डिफरन्स घ्यायचा. म्हणजे ह्याच्या दोघातला घेऊ शकता, ह्या दोघातला घेऊ शकता, किंवा 11 - 2 करू शकता, 20 - 11 करू शकता. पण मोस्टली तुम्ही काय करा, T2 मधनं T1 मायनस करा, कारण ते टर्म छोट्या असतात. कारण जसं पुढं असेल ते मोठ्या होतात आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन एखाद्या वेळेस चुकू शकतात. त्यासाठी शक्यतो तर तुम्ही D काढताना T2 मधनंच T1 मायनस करा, कारण ते छोट्या टर्म असतात आणि तुम्हाला इझिली काढता येऊ शकते. पहा, याला सोडतो मी इथं. D = काय असणार आहे, इथं सोडवतो आपल्याला ती जागा लागणार आहे. T2ची किंमत पहा, T2ची किंमत आहे 11 मायनस आणि T1ची किंमत आहे 2. याला सोडवल्या तुम्ही, 11 - 2 9 आलेला आहे तुमचा. म्हणजे D तुमचा किती आलेला आहे, 9 आलेला आहे. D तुमचा 9 आलेला आहे. दिसते का इथं, दिसते का हे पहा तुम्हाला, हे D = तुमचा काय आलेला आहे, 9 आलेला आहे. तर हे झालेलं आहे सोडून तुमचं इथपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणलेलं आहे, हे तुम्हाला D कळलेलं आहे, हे टर्म माहिती आहे तुम्हाला. तर काय करायचं आहे, 560. मग 560 तुम्हाला हे काढायचं आहे, कोणती टर्म आहे. तर म्हणजे तुम्हाला 560 म्हणजे आता 560 आपल्याला काढायचं म्हणजे काय असणार आहे, म्हणजे ही nth टर्म असणार आहे आपली. 560 इज अ nth टर्म आहे का नाही. म्हणजे कुठंतरी nth म्हणजे काय असं फिक्स नाही आहे. nth म्हणजे जी आपल्याला फारपर्यंत काढायची आहे,
म्हणजे 30 म्हणजे ए नेट टर्म झाले, 100 म्हणजे ए नेट टर्म, कोणती जी लास्टला आपल्याला काढायला सांगली त्याला ए नेट टर्म म्हणायचं. मग काय लिहू शकता, ए नेट टर्म ऑफ दिस ए पी इज, असं लिहायचं तुम्हाला इथं, ए नेट टर्म ऑफ दिस ए पी इज 560. म्हणजे तुम्हाला इथं 560च्या जागी काही जरी दिलं असेल तुम्हाला, आहे का नाही, कोणताही नंबर दिला असेल ते लिहायचं. म्हणजे ही कोणती तरी टर्म आहे, ए नेट टर्म आहे, ए नेट टर्म ऑफ दिस ए पी इज 560 असं लिहायचं. एक स्टेटमेंट लिहिलं तुम्ही, म्हणजे 560 या ए पीमधली आहे त्यांनी म्हणलं आहे, पण कोणती आहे, तर मग ती ए नेट असं म्हणून लिहायचं आपल्याला. ठीक आहे, आपण स्पेसिफिक नाव देऊ शकत नाही. तर ए नेट टर्म ऑफ दिस ए पी इज 560. आता तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, फॉर्म्युला लिहून घ्यायचा, TN इज इक्वल टू A प्लस N-1 D. आता जे माहीत आहे तुम्हाला काय करायचं, याच्यात टाकायचं. ए नेट टर्म 560 दिलेली आहे तुम्हाला, ए नेट टर्म ऑफ दिस ए पी इज 560. ही 560ची किंमत टाकायची, तर TNच्या जागी 560. हा TN कुठून आहे, 560 कुठून आलं, तर ते दिलेलं आहे. TNची किंमत, टी ए नेट टर्म ऑफ दिस ए पी इज 560. बरोबरला बरोबर, एची किंमत माहिती आहे तुम्हाला 2 आहे, एची किंमत 2 आहे. 2 प्लस पहा N-1, N-1, मग आता यांची किंमत काय टाकू शकता तुम्ही, यांची किंमत टाकायची का नाही, एनेत टर्म दिलेली आहे. पहा, जेव्हा आपण करत होतो टी, असं टी लिहत होतो आणि त्याच्या खाली 30, T100 असं लिहत होतो, परंतु ह्याची हे यांची किंमत झाली होती, ही 100, ही 30 ही यांची किंमत आहे. पण इथं TN ही किंमत, म्हणजे हा 560 ही किंमत पूर्ण TNची किंमत आहे. 560 ही किंमत काय, पूर्ण TNची किंमत आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला, हे मिटव तुम्ही. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल, म्हणजे पूर्ण मग यांची किंमत आहे का 560 नाही आहे, तर ती TN पूर्ण TNची 560 किंमत आहे. ठीक आहे, तर हे पूर्ण TNची 560 किंमत आहे. तर ह्याला सोडायचं, म्हणजे यांची किंमत माहिती आहे का तुम्हाला, माहीत नाही, मग N-1 Dला जशाच तसा ठेवा. N-1ला N-1 Dची किंमत माहिती तुम्हाला, काढली आपण, Dची किंमत 9 आहे, 9ला 9, तर याला सोडवायचं. सिम्पली सोडवायचं, कसं सोडवणार, 560ला जशाच तसं ठेवलं, इजिकल टू 2ला जशाच तसं ठेवलं. ह्याला सोडून घ्या एवढ्या ब्रॅकेटला, ह्या 9नं मल्टिप्लाय करा, ह्या 9नं पहिल्यांदा इथं मल्टिप्लाय करा, यानं नंतर इथं करा. तर या 9नं इथं मल्टिप्लाय केलं तर काही 9N येईल, 9ने मल्टिप्लाय करा N सोबत 9N, आणि या मायनसला हा मायनसला मायनस, 9ने 1ला मल्टिप्लाय केलं तर 9. इथपर्यंत कळलं असेल, काय अडचण नाही. ठीक आहे, पहा इथं पुढं सोडा. तर आता काय करा तुम्ही, पहा 560 इज इक्वल टू काय असणार आहे, 560 इज इक्वल टू हा +2 आहे -9 आहे, हा +2 आहे -9 आहे. तर या दोघाला सोडा, -9 मधनं +2 गेला तर तुमचा किती उरेल, -7. पहा N-9Nला 9N जशाच तसा, 9N जशाच तसा. ठीक आहे, 9N इथला इथं घेतला मी, आणि हा 2 -9 मधनं काढला, -7 उरलेला आहे. ठीक आहे, मग ह्याला पुन्हा सोडू शकता. फर्दर सोडायचं तुम्हाला माहीत असेल. हे असं आलं तर काय करायचं, पहा हे 560 इकडं आहे, 560 तुमचं काय LHS आहे, म्हणजे LHS आणि RHS. पहा तुम्हाला LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड, LHS ही तुमची LHS आहे, आणि हे इक्वल ह्याच्यास RHS आहे. ही काय आहे, RHS आहे. ही LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड, आपला डावा. सिम्पली काय लक्षात यायचं, आपला हा डावा हात आहे, हा उजवा हात आहे, बरोबर आहे. बोर्डाकडे बघता ना, हे इकडं हा डावा हात आहे माझा, म्हणजे ही LHS आहे, हा उजवा हात आहे माझा, हा RHS आहे. तर LHS आणि जेव्हा एखादी टर्म LHS कडनं RHS कडे जाते, किंवा RHS कडनं LHS कडे जाते, म्हणजे एखादी टर्म ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे जाते किंवा इकडे जाते. सिम्पली एक लक्षात घ्या, एखादा इकडला नंबर किंवा काही असेल इकडे जाते, जम्प करते, किंवा इकडून इकडे जम्प करते, त्याचे साईन काय होतात, चेंज होतात. एवढं लक्षात घ्यायचे. त्याचे साईन काय होतात, साईन हे म्हणजे मायनस आणि प्लसचे साईन, मायनस आणि प्लसचे साईन काय होतात, चेंज होतात. ठीक आहे, मायनस प्लसचे साईन इथं चेंज, हे कळे मिटवतो मी तुम्हाला. तर पहा इथं हा -7 मी इकडं आणतो, तुम्हाला सोपं जाईल, नाहीतर कन्फ्युजन होईल सगळं जर केलं तर. ठीक आहे, -7 काय इकडं आणला मी. ठीक आहे, -7 इकडं आणला, तर 560 जशाच तसा जागेवर आहे. हा इकडला या बरोबरच्या इकडं आणला तर प्लस होईल, +7 होईल. +7 कसा आला कळला तुम्हाला, इकडला मी इकडं उडी मारून आणलो, तर याला हा इकडं आला तर याचा साईन चेंज झालं, मायनसचा प्लस झाला, बरोबर. 9Nला जशाच तसा. तर 560 + 7, तर ह्याची बेरीज करा, दोघांची बेरीज केलं तर किती येईल, पहा 567 इज इक्वल टू 9N, बरोबर आहे. 567 इज इक्वल टू 9N. आता हे जसं असं असते, पहा इथं जसं इथं दिसणार नाही तुम्हाला, इथं लिहू तुम्ही. ठीक आहे, तर हे जसं असतं 9N इज इक्वल टू काय आहे तुमचं, 9N इज इक्वल टू काय आहे,
567. 9n इज इक्वल टू तुमचं काय आहे 567. हे इथलंच तिकडे लिहिलं म्हणजे हे इकडं. आता म्हणसाल तुम्ही सर हे इथं चेंज केली, पहा हे एक आहे सिंगल म्हणजे 567 इज इक्वल टू 9n म्हणजेच 9n इज इक्वल टू 567. तर तुम्ही म्हणसाल सर जागा हे इकडे बाजू चेंज केली तर साईन नाही बदलत का? दोघाला बदलून घेतलं मी, ठीक आहे, दोघाला बदलून घेतलं. त्यामुळं 9n इज इक्वल टू 567 इथपर्यंत कळलेलं आहे. पहा n इज इक्वल टू, आता पहा याच्या जर इथं जे आहे मल्टिप्लिकेशनमध्ये एखाद्या नंबर सिम्पल असेल तर हे तुमच्या इथं जाऊ शकते, डिव्हिजनमध्ये जाऊ शकते, ठीक आहे. तर n इज इक्वल टू पहा 567 डिवायडेड बाय 9. तर यांची याला फर्दर सिम्प्लिफाय केलं तर हे n इथं जशाच तसा राहतो. हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडलं मल्टिप्लिकेशनचं खाली इकडे गेलं तर डिव्हिजनमध्ये जाते, इकडलं मल्टिप्लिकेशनचं इकडे गेलं तर डिव्हिजनमध्ये. पुन्हा याला इकडे बी आणू शकतो आपण, ठीक आहे. म्हणजे यांची किंमत काय तुम्हाला निघालेली आहे, यांची किंमत निघाली 567/9, ठीक आहे, 567/9, ठीक आहे. आता ह्याला फर्दर तुम्ही 567/9ला तुम्ही काय करू शकता, फर्दर सोडू शकता, फर्दर काय करू शकता, सोडू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर काय येईल पहा, 9×5 = 9×9 पहा, 9×5 = 9×54 म्हणजे 6चा भाग गेला. पहा इथं जायला इथं गिचड बिचड दिसेल म्हणून मी इथं लिहितो 9×54. 54 म्हणलं 2 उरला आहे का नाही, कॅरी किती उरला 2 म्हणजे 27 झाला. 9×3 = 27 म्हणजे 63. म्हणजे n इज इक्वल टू तुमचा 63 फायनल किंमत आलेली आहे. n इज इक्वल टू 63 ही काय तुमची फायनल किंमत आलेली यांची. मग काय क्वेश्चन काय होता, विच टर्म ऑफ द फॉलोइंग AP इज 560. तर तुमच्या कोणत्या 560 कोणती टर्म आहे या पेची. तर हे म्हणायचं तुम्हाला n इज इक्वल टू 63 म्हणजे 560 इज द 63rd टर्म ऑफ दिस AP. किंवा असं लिहा, काय लिहू शकता तुम्ही, देअरफॉर 63rd टर्म, 63rd आहे का, 63rd टर्म ऑफ दिस AP इज 560. असं एक सेंटेन्स लिहा. म्हणजे 63rd टर्म आहे 560 ही या APची. 63rd टर्म ऑफ दिस AP इज 560 हे स्टेटमेंट लिहायचं. ह्याच्यानंतर इथं तुमचा क्वेश्चन हा पूर्णपणे सॉल्व होतो, ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला कळला असेल, कळाला नसेल तर 1-2 वेळेस डबल पाहून घ्या, ठीक आहे, नक्कीच क्लिअर झाला असेल. याच्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, ठीक आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन मी लिहिलेला आहे, तुमच्या पुस्तकातलाच आहे. 3rd क्वेश्चन, चेक वेदर 301 चेक वेदर 301 इज इन द सिक्वेन्स. तर हे त्याने म्हणलेलं आहे, तुम्हाला सिक्वेन्स म्हणलेलं आहे. पहिलं तर तुमचं टार्गेट काय आहे, ह्याने सिक्वेन्स म्हणलेलं आहे, इज इन द सिक्वेन्स त्याने सिक्वेन्स म्हणलेलं आहे, AP म्हणलेलं नाही. मग पहिल्यांदा तुम्हाला बघावं लागेल हे AP आहे का नाही. AP असेल तरच आपण ते पूर्ण गोष्टी करू शकतो. मग AP आहे का नाही पहा, आणि त्याच्यानंतर 301 हे तुमचं आहे का नाही या सिक्वेन्समध्ये. 301 समजा ह्या सिक्वेन्समध्ये इथे कुठेतरी असेल, मग ती तुमची काय असणार आहे, n टर्म असणार आहे. 301 म्हणजे कोणती तरी टर्म आहे, त्याला n टर्म म्हणतो. n टर्म 301 असेल तर ह्या APमध्ये, नसेल तर ते नसेल. तर स्टेप बाय स्टेप सोडू आपण, तुम्हाला लगेच क्लिअर होईल सगळ्या गोष्टी. तर काय करायचं, सोल्युशन बरोबर T1 जे काय दिले ते लिहून घ्या, स्टेप बाय स्टेप जायचं. T1 इज इक्वल टू म्हणजेच तुमचा T1 म्हणजेच A असतो 5. T2 दिलेला आहे तुमचा, T2 तुमचा 11 दिलेला आहे, ठीक आहे. T3 दिलेला आहे तुमचा 17. T4 दिलेला आहे तुमचा 23, ठीक आहे, 23 दिलेला आहे T4. त्याच्यानंतर तुम्हाला D काढायचा आहे. D डिफरन्स काय करतो मी, इथं काढतो, ठीक आहे. इथं D इज इक्वल टू तुमचा D डिफरन्स काय असेल, D इज इक्वल टू फॉर्म्युला T2 - T1 इज इक्वल टू तुमचा T2 - T1 इज इक्वल टू काय आहे तुमचा, T2 तुमचा आहे 11 मायनस T1 तुमचा आहे 5. पहा, तर याला सोडवा. ह्याला सोडवल्यानंतर तुम्हाला काय, 11मधनं जर 5 गेला, 11मधनं 5 गेला तर तुमचा किती उरेल, 6. किती उरेल तुमचा, 6 उरेल, बरोबर आहे 6. तर त्याच्यानंतर हे काढलेलं आहे आपण. जर AP आहे म्हणलं तर डिफरन्स D माहीत करून घेतला होता, त्याने सिक्वेन्स म्हणले त्यामुळे एक टर्म काढायचं आहे, ठीक आहे. अहो AP आहे का नाही चेक करावं लागेल आपल्याला. त्याने हा टर्म सिक्वेन्स विचारलेला आहे, आणि आपण बेसिकच्या अगोदरचे लेक्चर पाहून घ्या तुम्ही, सगळे पाहिले नसतील तर एखादी म्हणजे प्रत्येक AP का आहे, सिक्वेन्स आहे, पण सगळ्या AP ह्या सिक्वेन्स नाहीत. सगळ्या AP ह्या काही सिक्वेन्सेस आहेत, पण सगळ्या सिक्वेन्सेस AP नाहीत, काहीच सिक्वेन्सेस AP आहेत. पहा, कळेल तुम्हाला. तर त्यामुळे हे सिक्वेन्स AP आहे का नाही चेक करा. तर AP आहे का नाही चेक करण्यासाठी आपण कमीत कमी 2 तरी टर्म म्हणजे डिफरन्स D सारखा यायला पाहिजे.
तर AP म्हणतो. पहा तर T3 काढून घ्या. T3 मायनस T2. पहा नेक्स्ट पण का T3 मधनं T2 मायनस करा. T3 ची किंमत काय 17 मायनस 11. ह्याला जर सोडवला 17 मधनं जर 11 गेला तर तुमचा 6 उरतो. तर म्हणजे तुमच्या दोन टर्म सारखं म्हणजे दोनमध्ये आहे का नाही, दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स सारखा आलेला आहे. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला तुमचा काय डिफरन्स सारखा 6 आलेला आहे. त्यामुळं दिस इज ॲन AP. मग लिहा एक स्टेटमेंट. देअरफॉर धिस सिक्वेन्स इज ॲन AP बिकॉज का आहे बाबा दिस सिक्वेन्स AP का आहे, बिकॉज कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 6. का आहे तुमचे आता एक स्टेटमेंट लिहून घ्या. हे सिक्वेन्स आहे त्यांनी सांगितले तर ही सिक्वेन्स तुमची दिस सिक्वेन्स इज ॲन AP एक स्टेटमेंट लिहायचे तुम्हाला. बिकॉज कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 6 दिलेला आहे, त्यामुळे तुमची ही सिक्वेन्स का आहे AP आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आता हे AP आहे त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. हे AP आहे तर मी काय करतो हे मिटवतो. इथलं एवढं मिटवतो. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. इथंच लिहितो मी बाकीचं. हे मिटवतो. तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचं डिफरन्स D मी इथं लिहून घेतो. डिफरन्स आता हे नंतर लिहतो मी. डिफरन्स इथं D दिलेलं नाही तर वाटेल सर तुम्हाला इथं कुठून आला. ठीक आहे. नसेल तर वाटलं तर मी काय करतो इथं वरच लिहून घेतो. ठीक आहे. इथं लिहतो मी. हे मिटवायलो. ठीक आहे. इथं काय करतो मी इथं एक बार डिफरन्स D आपण हे काढलेला आहे. डिफरन्स D काढलेला आहे. डिफरन्स D तुमचा आलेला आहे 6. हे काढलेलं आहे. बाकी एवढं मिटवतो तुम्हाला लागणार आहे, जागा नाही. ठीक आहे. हे मिटवतो मी. पहा आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे एवढं डिफरन्स कळलेला आहे. AP आहे हे कळलेलं आहे तुम्हाला. दिलं नाही म्हणून तुम्हाला काढावं लागलेलं आहे का नाही. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन पहा. चेक वेदर 301 इज इन द सिक्वेन्स. ह्या सिक्वेन्समध्ये 301 असेल. ही सिक्वेन्स आहे. ह्या सिक्वेन्समध्ये 301 इथे कुठेतरी असेल. जर असेल तर ती कोणती टर्म असेल, nth टर्म असेल तर ती काय असेल, nth टर्म असेल. ओके. मग असं लिहायचं इफ. पहा इफ जर आपण म्हणायचं इफ 301 इज nth टर्म ऑफ आहे का नाही, nth टर्म ऑफ किंवा nth टर्म असं म्हणा. इफ 301 इज nth टर्म आहे देन. मग जर nth टर्म असेल, इफ का वापरतोय आपण, जर असेल तर इफ 301 इज nth टर्म देन, तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचं आहे. तर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. आणि त्या फॉर्म्युलामध्ये काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायचं आहे. TN फॉर्म्युला वापरायचा. TN इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला काय, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 हा D हा फॉर्म्युला वापरलेला आहे. बरोबर आहे. इफ 301 इज इन द nth टर्म देन, तर 301 nth टर्म आहे म्हणजे ह्या TN ची किंमत काय 301 असेल. आपण मागचा क्वेश्चन पाहिला तसं 301 म्हणजे कुठेतरी असेल तर ही कोणती तरी टर्म असेल 301. पहा A ची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे. A ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे. फर्स्ट टर्म 5ला 5 पुट करा. N माहीत आहे का तुम्हाला, N माहीत नाही. N जे असते इथं असते. आणि या TN ची पूर्ण किंमत माहीत तुम्हाला. पूर्ण TN ची किंमत 301 आहे. ठीक आहे. N माहीत नाही तुम्हाला. तर N जसं असतं N-1 जसं असतं तसं ठेवा. D माहीत आहे का तुम्हाला, D माहीत आहे आपण काढलेला आहे. D इथं 6 काढलेला आहे आपण 6. ठीक आहे. आणि 301ला 301 इज इक्वल टू 5 प्लस 5 हे जसं असतं तसा. आणि या 6ने मल्टिप्लाय करा. 6ने मल्टिप्लाय केलं तर पहा काय 6n मायनस हा प्लस 5 प्लसला प्लस 6ने मल्टिप्लाय केलं तर 6n मायनस 6. पहा कसं मल्टिप्लाय केलेलं आहे. 5 जसं असतं तसं लिहिलेलं आहे. प्लसला प्लस ह्या 6ने पहिल्यांदा इथं मल्टिप्लाय केलं तर 6n होईल. मायनसला मायनस 6ने इथं 1ला मल्टिप्लाय केलं तर 6. तुम्ही काय करायचं सगळे नोट्स बनवा. ठीक आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही जर मी जसं शिकवतोय सगळे लेक्चर सिक्वेन्स वाईज 1 2 3 4 5 सगळे जर लेक्चर पाहिले तर तुमचा या चॅप्टरमधला एकही क्वेश्चन चुकणार नाही. आउट ऑफ मार्क मिळतील. आणि तुम्ही जर मला जर सगळे माझे मॅथचे लेक्चर वगैरे सगळे लेक्चर जर व्यवस्थित पाहिले, आपण सगळं मॅथ कंप्लीट करणार आहे तुमच्या परीक्षेच्या अगोदरच, तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क आरामशीर पडतील. ठीक आहे. तर तुम्हाला एकच करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि कंटिन्युअस सगळेच्या सगळे लेक्चर पाहायचे. आणि प्रगती ही जर तुम्हाला जर 100 पैकी 100 मार्क मिळवायचे असेल तर 1 रात्र 2 रात्र किंवा 1-2 चॅप्टरनं होणार नाही. तर सगळे चॅप्टर सिरियसली करावं लागतील. सगळे लेक्चर्स तुम्हाला पाहावं लागतील. 1 वेळेस 2 वेळेस, तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळतील. आणि नोट्स पण काढावं लागतील. आणि त्याच्यात 3-4 वेळेस तुम्हाला सोडून पाहावं लागतील सगळे एक्झाम्पल. ठीक आहे. तर तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल 3-4 वेळेस सोडून पहा.
यूट्यूबला आहे, त्यामुळे तुम्ही 3-4 वेळेस किती वेळेस जेवढे वेळेस पाहिजे तेवढे वेळेस पाहू शकता. एखाद्या तुम्ही गावात वगैरे राहत असाल, नेटचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही बाहेर जा, कुठे ते जा, टेरेसवर जा, व्हिडिओ डाउनलोड करा, डाउनलोड करून तुम्ही काय करा पाहू शकता. ठीक आहे. तर पहा ह्याला सोडवूया आपण. 301 = 5 + 6n - 6. तर ह्याला सोडा म्हणजे 5 आहे +5. पहा 301 = हा +5 आहे -6 आहे. तर -6 मधनं 5 गेला तर तुम्हाला -1 उरेल. 6n - 1 हा 6n - 1 कसा आला कळला तुम्हाला. हा 6nला 6n, हा +5 हा -6n मधनं गेला तर म्हणजे -6 मधनं +5 गेला तर -1 उरला. ठीक आहे. ह्याला पुन्हा फर्दर सोडा. मी सांगितलं तुम्हाला ही LHS आहे, ही RHS आहे, ही साईड बदलली म्हणजे हा -1 जर मी इकडं आणला तर काय 301 प्लस हा इकडला मायनसचा इकडं आणला तर प्लस, किंवा इकडला इकडं नेला तर प्लस होईल. ठीक आहे. पहा तुम्ही जास्त करत नाही कॅल्क्युलेशन, तुम्हाला सिंपल जाण्यासाठी छोटे छोटे करतोय. ठीक आहे. 301 + 1 पहा 301 + 1 म्हणजे 302 = 6n झालेला आहे. पहा इथपर्यंत दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं पाहिजे लिहितो मी. तर हा 6n 302 म्हणजे 302 = 6n, 302 = 6n म्हणजे 6n = 30 असं लिहू शकतो मी. 6n = 302 असं लिहू शकतो मी याला. म्हणजे हे आणि हे सेम, म्हणजे इकडलं इकडं आणू शकतो, इकडलं इकडं आणू शकतो, साईड चेंज होऊ शकतात. ठीक आहे. हा इकडे येऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे LHS बरोबर RHS म्हणजे तुम्ही लिहू शकता. ह्याच्याबरोबर हे तर ह्याच्याबरोबर हे. ठीक आहे. तर कळलेलं आहे तुम्हाला. 6n = 302. मग ह्याला काय आताच मागं केलं होतं आपण. n = काय असेल, हा मल्टिप्लिकेशनचा तुमचा काय होईल 302च्या खाली जाईल. ठीक आहे. 6 पहा 6n = हा आहे, तर हा n = हा मल्टिप्लिकेशनचा आहे 302च्या खाली जाईल. तर ह्याला काय करा तुम्ही सोडून बघा. 302 / 6 3026 ह्याला जर सोडून बघा. सोडवलं तर तुम्ही काय करा, ह्याचं उत्तर काय येईल तुम्ही सोडून बघा. पहा 6 × 5 = 30, 6 × 5 = 30 0. त्याच्यानंतर काय तुमचं म्हणजे काहीतरी फ्रॅक्शनमध्ये येईल तुमचं, आहे का नाही. हे 2 उरलेलं आहे. म्हणजे ह्याला जर तुम्ही जर काय केलेलं आहे सोडवलं तर तुमचं उत्तर कशामध्ये येईल, ह्याचं फ्रॅक्शनमध्ये येईल. म्हणजे 50 पॉईंट काय असणार आहे 50 जर सोडवलं तुम्ही. पहा 302/6 हे 6 × 5 = 30 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 उरला, पॉईंट दिला. ठीक आहे. पॉईंट दिला तर तुमचा काय होईल 20, 6 × 3 = 18, 3 असं समथिंग येत जाईल तुमचं. ठीक आहे. सोडवायची गरज नाही. फक्त तुम्हाला इथं सोडवलं तर सोडा, नाही तर सोडा वाटणं गेलं तर सोडवू नका. हे कट करा म्हणजे तुम्हाला एक कळलेलं आहे की फ्रॅक्शनमध्ये येईल. मग एखादी AP आपण पाहिलं होतं. APमधले जे टर्म आहेत तुमचे काय असतात, इंटिजर्स असतात. काय असतात, इंटिजर्स असतात. इंटिजर्स असतात ते रॅशनल नंबर नसतात. जर पॉईंटमध्ये आले तर ते तुमचे काय असणार आहेत, एक तर रॅशनल असतील किंवा रॅशनल नंबर असतील. ठीक आहे. रॅशनल नंबर आपण पाहिले, एक बेसिकचं लेक्चर घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये प्राईम नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर सगळे नंबर घेतले, ते पाहून घ्या. बेसिक मॅथ लेक्चर 1 आहे, ते पाहून घ्या तुम्ही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नंबर क्लिअर होतील. तर हे तुम्हाला सोडून बघायची गरज, कारण फ्रॅक्शनमध्ये आले आणि कोणती तुमची AP हे फ्रॅक्शनमध्ये म्हणजे नसते. म्हणजे ते फ्रॅक्शनमध्ये आलं तर रॅशनल नंबर असते, ते रॅशनल नंबर नसणार आहे तुमचा, इंटिजर असणार आहे. इंटिजर पण त्याच्यात सांगितलेले आहे. तर तुमचं हे n = 302/6 हे का आहे, n टर्म नसणार आहे. म्हणजे कुठेतरी फ्रॅक्शनमध्ये पॉईंटमध्ये येते का नाही, तुमची कसं असणार, इंटिजर असणार आहे, कुठेतरी टर्म असणार, पूर्ण नंबर असणार आहे. जसं T1 घेतलं आपण, T2 घेतलं, असं काहीतरी 301 काहीतरी टर्म असेल, 100 असेल, 200 असेल, 300 असेल, 50 असेल, 40 काहीतरी असेल, पण पॉईंटमध्ये असणार आहे का नाही. त्यामुळं बट इंटिजर नाही. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्यांनी काय विचारलेलं आहे, चेक वेदर 301 इज इन द सिक्वेन्स. तर काय म्हणायचं आहे तुम्हाला, देअरफॉर 30 आहे का नाही, 302/6 म्हणजे याला जर डिवाइड केलं तर आहे का नाही, तर ह्याची जी किंमत आहे कशामध्ये, इंटिजरमध्ये यायली का नाही. ठीक आहे. बट इट इज नॉट एन इंटिजर. किंवा असंच यालाच लिहा, याला जर डिवाइड केलं तर ठीक आहे, किंवा याला डिवाइड करा आणि डिवाइड केल्यानंतर काय तुमचं उत्तर येईल. पहा उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेट केलं तर करा. आपण काय काढलं होतं उत्तर कॅल्क्युलेट केल्यानंतर 50 ते लिहा वाटलं तर. देअरफॉर काय आलं होतं उत्तर आपलं 50.33 आलं होतं आय थिंक. ठीक आहे. 50.33 आलं होतं. 333 येतच जाईल. ठीक आहे. इज नॉट अँड इंटिजर
हे इंटीजर आहे का, नॉट एन इंटीजर, हे इंटीजर आहे का, नाही, बट नॉट एन इंटीजर, देअरफॉर मग काय म्हणू शकता, देअरफॉर 301 इज नॉट इन द गिवन सिक्वेन्स. मग हे 50 आहे, 50 आहे, 5 ओळखू येते का नाही, 50.333, देअरफॉर आहे का नाही, 301 इज नॉट इन द गिवन सिक्वेन्स. मग ह्या सिक्वेन्समध्ये आहे का तुमचं, नाही आहे. ठीक आहे, 50.333 ह्या सिक्वेन्समध्ये आहे का, नाही. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. हा क्वेश्चन तुमचा पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. तर चेक वेदर 301 इज इन द सिक्वेन्स, आहे का 301 तुमच्या सिक्वेन्समध्ये नाही आहे. तर हा क्वेश्चन थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण आता इथून थोडेसे अवघड क्वेश्चन सुरू होतील. तर तुम्हाला हे 2-3 वेळेस एक व्हिडिओ पहा आणि 2-3 वेळेस सोडून बघा, तर तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, चालते. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. तर आज काय करूया, आपण इथं थांबूया. ठीक आहे, आज इथं थांबूया. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ हे पण आम्हाला कळवा. ठीक आहे, आणि तुमचे काही सजेशन्स असतील, ठीक आहे, जसे की तुम्ही कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहात आणि तुमची एक्झाम असेल, कोणते चॅप्टर घ्यायचे काय नाही, कोणत्या वर्गाचं काय शिकवायचं, हे तुम्ही जर आम्हाला स्पेसिफिक रिकमेंडेशन दिलं तर त्याच्यावर आम्ही नक्कीच लवकरात लवकर आहे का नाही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू वन्स अगेन. ठीक आहे.